आता आपण पुढचा प्रॉब्लेम बघूयात. A 2 kg mass moves around a horizontal circular path of radius 0.5 meter with an angular speed of 120 revolution per meter. एक 2 kg मास आहे, तो मूव होतोय इन अ हॉरिझॉन्टल सर्कल पाथ ज्याचं रेडियस 0.5 आहे. बरोबर. हॉरिझॉन्टल सर्क्युलर पाथ जे आहे ज्यामध्ये ते मूव होते त्याचं 0.5 मीटर रेडियस आहे आणि त्याचं मास किती आहे 2 kg. ओके. ते बॉडीचं मास जे आहे ते 2 kg आहे आणि जे हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये जे फिरतंय अराउंड अ सर्क्युलर पाथ मध्ये जे फिरतंय त्याचं आहे त्याची व्हॅल्यू आहे 0.5 मीटर. बरोबर. विथ अन अँग्युलर स्पीड ऑफ 120 रिव्होल्यूशन पर मिनिट. म्हणजे एका मिनिटला तो 120 रिव्होल्यूशन तो परफॉर्म करतोय. आता आपल्याला काय करायचंय, एक्सप्रेस द अँग्युलर स्पीड इन रेडियन पर सेकंड आणि इन डिग्रीज पर सेकंड मध्ये कन्वर्ट करायचंय आणि लिनियर स्पीड ऑफ मास अँड सेंट्रिपिटल फोर्स फाइंड करायचंय. फाइंड द लिनियर स्पीड ऑफ द मास अँड द सेंट्रिपिटल फोर्स ऍक्टिंग अपॉन इट. बरोबर. एक 2 kg मास आहे, सर्क्युलर पाथ त्याचं 0.5 आहे, तो तिथे त्याच्यात रिव्हॉल्व होतोय. त्याचं रिव्होल्यूशन किती आहे 120 रिव्होल्यूशन पर मिनिट आहे ओमेगा. तर आपल्याला काय करायचंय, सगळ्यात अगोदर अँग्युलर स्पीडला रेडियन पर सेकंड मध्ये कन्वर्ट करायचंय. सेकंड आपल्याला डिग्रीज पर सेकंड मध्ये कन्वर्ट करायचंय आणि मग लिनियर स्पीड फाइंड करायची आहे. फाइंड द लिनियर स्पीड ऑफ मास, दिस मास 2 kg मास लिनियर स्पीड फाइंड करायची आहे आणि नंतर सेंट्रिपिटल फोर्स ज्यावर ऍक्ट होतोय ते सगळं फाइंड करायचंय. बरोबर. आता आपण ते सगळं एक वन बाय वन बघूयात. अँग्युलर स्पीड इन रेडियन पर सेकंड ते आहे किती, अँग्युलर स्पीड काय आहे गिवन इथं आपल्याला 120 रिव्होल्यूशन पर मीटर इंटू 2π/60 किती येतं हे आन्सर 4π रेडियन पर सेकंड. आता अँग्युलर स्पीड इन डिग्रीज पर सेकंड ते येईल 4π इंटू 180 divided by pi. So this pi gets cancelled and then angular in degrees सांगितले म्हणून 720 डिग्रीज हे आले अँग्युलर स्पीड. बरोबर. त्यानंतर ऍक्सेलरेशन आहे, सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन काय आपल्याला कॅल्क्युलेट करायचे अगोदर. सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन कॅल्क्युलेट करूयात आणि मग सेंट्रिपिटल फोर्स कॅल्क्युलेट करूयात. कारण आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स काय आहे F = ma. मग a मासची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 2 kg. आता आपल्याला ऍक्सेलरेशन पाहिजे तर मग ऍक्सेलरेशन अगोदर कॅल्क्युलेट करूयात आणि मग सेंट्रिपिटल फोर्स कॅल्क्युलेट करूयात. बरोबर. फोर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी ऍक्सेलरेशन आपल्याला माहिती होणं गरजेचे आहे कारण F = ma. m ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, a ची नाहीये. तर a ची व्हॅल्यू फाइंड करूयात आपण ऍक्सेलरेशनची. दॅट इज कोणतं ऍक्सेलरेशन, सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन फाइंड करूयात आणि मग सेंट्रिपिटल फोर्स कॅल्क्युलेट करूयात. तर A of C म्हणजे सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन = ω²r. ω² म्हणजे किती, हा ओमेगा किती आपल्याकडे अँग्युलर स्पीड किती आहे 120 इंटू द होल स्क्वेअर इंटू r काय आहे आपल्याकडे 0.5. हे आपण सबस्टिट्यूट केलं आणि मग व्हॅल्यू आली आपल्याकडे 7200. मग आपण सेंट्रिपिटल फोर्स मध्ये कॅल्क्युलेट सबस्टिट्यूट केली. F आपण घेतो m of A of C. मग मास काय आहे m आहे 2 इंटू ही व्हॅल्यू 7200. मग हे सेंट्रिपिटल फोर्स = 16π². बरोबर. हे झालंय आपलं ह्या क्वेश्चनचं आन्सर. तर आता ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय काय नसलं कळलं, कोणती स्टेप जर एखाद्या वेळेस राहिली असेल तर ते तुम्ही सांगू शकता. पुढचा प्रश्न बघूयात. सॉरी, ह्या क्वेश्चन मध्येच आपल्याला लिनियर स्पीड आपण फाइंड केली नाही कुठेच. आपण रेडियन पर सेकंड मध्ये कन्वर्ट केलं, डिग्रीज पर सेकंड मध्ये कन्वर्ट केलं
ॲक्सेलरेशन फाइंड केलं, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन फाइंड केलं, सेंट्रिपिटल फोर्स फाइंड केला, पण लिनियर स्पीड आपण कुठेच फाइंड केली नाही. ते एक राहिलं होतं, सॉरी. तर आता आपण ते बघूयात. लिनियर स्पीड v इज इक्वल टू आर ओमेगा. आपल्याला माहिती आहे आपल्याकडे रेडियस काय आहे 0.5 आणि ओमेगा इंटू 4 पाय. So this is equal to 6.28 मीटर पर सेकंड. बरोबर. ही झाली लिनियर स्पीड. ही टर्म आपली कॅल्क्युलेट करायची राहिली होती. आपण सगळं कॅल्क्युलेट केलं. आपले हे राहिलं होतं लिनियर स्पीड v इज इक्वल टू आर ओमेगा. तर आर ची व्हॅल्यू जी आहे ती 0.5 आपण सबस्टिट्यूट केली आणि ओमेगाची व्हॅल्यू जी आहे रेडियन पर सेकंड मध्ये 4 पाय होती, तर ती इथं आपण सबस्टिट्यूट केली तर आपल्याला व्हॅल्यू आली 6.28 मीटर पर सेकंड. आता इथे या क्वेश्चनचे सगळं आपण हा क्वेश्चन इथे खऱ्या अर्थाने पूर्ण कंप्लीट झाला. आता पुढचा क्वेश्चन बघूयात. The next problem we are going to see now, that is a certain string under a tension of 45 kg weight of mass 100 gram is attached to one end of a piece of this string which is 5 meter long. म्हणजे एक स्ट्रिंग घेतली आहे ती 5 मीटर लॉंग आहे, बरोबर. आणि त्याला एक टेन्शननी आपण 45 kgचं मास जे आहे त्याचं 100 ग्राम आपण कन्सिडर केलेलं आहे. त्याचं मास 100 ग्राम आहे. इज अटॅच टू वन एंड. एका त्या स्ट्रिंगची लेंथ जी आहे ती 5 मीटर आहे आणि त्याच्या एका एंडला 100 ग्रामचं एक वजन आपण त्याला लावले आणि त्याचं टेन्शन इन द स्ट्रिंग किती आहे. अंडर द टेन्शन ऑफ अ स्ट्रिंग इज 45 kg वेट आहे and it is rotated in a horizontal circle and it is rotated along the horizontal circle neglecting the effect of gravity. आता आपल्याला इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी ह्याच्यावर जी आहे ती निग्लेक्ट करायची आहे. निग्लेक्टिंग द इफेक्ट ऑफ द ग्रॅव्हिटी, फाइंड द ग्रेटेस्ट नंबर ऑफ रिव्होल्यूशन विच द स्ट्रिंग कॅन मेक विदाउट ब्रेकिंग. आता आपल्याला द ग्रेटेस्ट नंबर ऑफ रिव्होल्यूशन किती आहेत ते फाइंड करायचे आहे विदाउट ब्रेकिंग द स्ट्रिंग. म्हणजे असे ग्रेटेस्ट नंबर ऑफ किती त्यांनी रिव्होल्यूशन केले पाहिजे की स्ट्रिंग जी आहे ती तुटली नाही पाहिजे, ते आपल्याला फाइंड करायचं आहे. तर आपण आपलं सोल्युशन काय आहे आता आपण हे फाइंड करूयात. आपल्याला गिवन काय आहे अगोदर टी इज इक्वल टू टेन्शन आहे आपल्याला गिवन 45 kg वेट, मग दॅट इज इक्वल टू 4.5 इंटू 9.8 आपण कन्सिडर केलं. मग ह्या मासला आपण 0.1 हे 100 ग्राम होतं तर आपण त्याला 0.1 मीटर मध्ये कन्वर्ट केलं. 0.1 मीटर झालं ते आणि मग r इज इक्वल टू 5 मीटर म्हणजे the length of the string is 0.1 kg. Yes. Okay. Here it will be. So the radius of this the length of the string is longness. The longness of the length of the string is 5 meter. That is r is equal to 5 meter घेतले आपण. To find काय करायचे to find the greatest number of revolution.
फाइंड करायचे आहेत आपल्याला. ग्रेटेस्ट नंबर ऑफ रिव्होल्यूशन किती फाइंड होतील की जेणेकरून ती स्ट्रिंग ब्रेक होणार नाही. तर T इज इक्वल टू m 2 pi r n square upon r which is equal to, then this will be equal to 2 4 pi square n square r, कारण हे r square होईल आणि हे r square इथे होईल आणि हे r square, एक r एक कॅन्सल होईल, एक r राहील आणि मग n square is equal to, हा n square आपण इकडे ह्या साइडला घेतलाय, हे n square पण ह्या साइडला घेतलाय आणि मग t will be in this side, will go in this side t, and upon divided by remaining terms 4 pi square r into m आणि हे r. ओके, मग t ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली इथून 4.5 into 9.8 आणि 4 ची व्हॅल्यू इथं 4 into pi ची व्हॅल्यू 3.14 the whole square into r म्हणजे r ची व्हॅल्यू 5 आहे आणि m ची व्हॅल्यू मास जे आहे 0.1 kg आपण कन्वर्ट केलंय आणि मग आता which is equal to अंडर रूट ऑफ, आपण n स्क्वेअर होता, आता n is equal to अंडर रूट ऑफ 4.5 into 9.8 divided by 3.14 the whole square. आता ह्याच्या पुढे आपण बघूया. ह्या स्टेपचे कंटिन्यूशन मध्ये आपण घेऊयात. We will be taking this continuation of this step will be here. This will be equal to antilog of 1 by 2 log of 45 plus log of 9.8 बरोबर आणि मायनस log of 3.14. okay, so this will be antilog. Next step will be antilog of 1 by 2, okay, 1 by 2 of 1/2 plus log of this 9.8 will be 0.6902 minus log of 3.14 will be 0.4969. okay, then this will be equal to antilog of 1/2 into 2.3434 minus 0.4969. okay, so this will be
equal to, so this will be equal to, further step will be equal to 2 antilog of this into half of this minus 0.4969. Further it will be again antilog of 1.717 minus 0.4969, then antilog of 0.6748, that is, which is equal to 4.73 revolution per second. This is the final answer. Got it? So this was the greatest number of revolution of the string without breaking the string. How many greatest revolution it should make? That is 4.73 revolution per second.